महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक इन दिनों 2 दिवसीय दौरे पर विदर्भ क्षेत्र में है। इस दौरान उन्होंने नागपुर स्थित वन विभाग के मुख्यालय में अधिकारियों के साथ महत्वपूर्ण बैठक ली। महाराष्ट्रात जवळजवळ 65% वन हा विदर्भामध्ये आणि प्रामुख्याने वन विभागाचे मुख्य कार्यालय हे विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरमध्ये आहेत। एकूणच सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना काही सूचना देण्याचे गरजेचे आहे। म्हणून आज 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि उद्या 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे 2 दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाघ आणि माणूस यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष, वाघांचे मानवावर हल्ले, मानवानं वाघांची केलेली शिकार, वाघ आपसामध्ये झुंज घेऊन जखमी होतात, या सर्वच बाबींचा एकूण विचार करता निश्चितपणे हा संघर्ष कमी व्हायला पाहिजे, त्याकरता उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे आदानप्रदान विचाराचं होणार आहे। त्याचबरोबर FDCMच्या माध्यमातून राज्याच्या वन विभागाला आर्थिक बल मिळावं हा त्या ठिकाणी उद्देश आहे। मँग्रोव्ह डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे, या सर्वच अधिकाऱ्यांशी बोलून एकूण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सर्व स्तरावर वनांचं आच्छादन व्हावं आणि आज महाराष्ट्राच्या एकूण जमिनीचे 21% वन विभाग आहे, तो टक्के 30% व्हावे अशा प्रकारची केंद्र सरकारच्या वन विभागाची संकल्पना आहे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न चालू आहेत। नाही, कोणी थांबवलेलं नाही। बाब अशी आहे की कुठलाही प्रकल्प सुरू करायचा असेल त्याला पर्यावरण विभागाची, वन विभागाची फॉर्मल परवानगी लागतात। खात्याच्या अनुषंगाने ती कागदपत्राची आदानप्रदान केली जाणार आहे आणि कुठलाही प्रकल्प अडवण्याचा कोणाचा उद्देश नाही आणि तो अडवला जाणार नाही। निश्चितपणे बाब अशी आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस असो, एकनाथजी शिंदे असो की अजितदादा असो, या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी कुठल्याही भागामध्ये असा एखादा जनतेला पूरक असलेला प्रकल्प करण्याचं ठरवलं तर सर्वच पक्षाचे महायुतीचे लोक त्याला पूरक वातावरण करतील असा माझा विश्वास आहे। नवी मुंबईमध्ये पथदर्शी फ्लेमिंगोचं दर्शन तिथूनच व्हायचं। मधल्या काळामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबवलं आणि मग मी आमदार असताना स्वतः जाऊन सांगितलं की हे पाणी जर तुम्ही नाही जर नीट पूर्ववत केलं तर या ठिकाणी मलाच पोकलीन घेऊन त्या ठिकाणी ते तोडावं लागेल। सुदैवानं मी मंत्री झालो आणि आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आणि सिडको, महापालिका आणि वन विभाग या अधिकाऱ्यांनी की पूर्वीसारखे तिथे फ्लेमिंगो येतील अशा प्रकारची व्यवस्था करा। जी पूर्वीची जी पाण्याची पातळी ओटीला आणि भरतीला असायची तुम्ही निर्माण करा। फ्लेमिंगो त्या ठिकाणी येतील आणि लोकांना ते फ्लेमिंगोचं दर्शन होईल। आता फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख झालेली आहे। नॅचरल म्हणजे असलेले जिवंत फ्लेमिंगो आता ते दिसत नाहीत। फ्लेमिंगोचे पुतळे तिथे उभे केले आहेत आणि मी त्या बाबतीत निषेध व्यक्त केलेला आहे।